नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 100 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 100 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती व महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेस लागणारे अतिसंभाव्य प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कॉमेंट करत चालायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। भारतामध्ये बघा, राष्ट्रीय क्रीडा दिवस हा 29 ऑगस्ट बघा या दिवशी क्रीडा दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 2 पहा, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। जेम्स वॅट बघा या शास्त्रज्ञाने वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध हा लावला होता। प्रश्न क्रमांक 3 बघा, आवाजाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो, आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा, डेसिबल या एककामध्ये बघा आवाजाची तीव्रता ही मोजली जाते। प्रश्न क्रमांक 4 बघा, डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते? बघा, डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील। डोळ्याच्या बघा आरोग्यासाठी अ जीवनसत्व बघा हे खूप महत्त्वाचे जीवनसत्व असते। प्रश्न क्रमांक 5 बघा, सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, महाराष्ट्र या राज्यामध्ये बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेले ते राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, SSC CGL या परीक्षेची बघा तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बघा लाईव्ह बोर्ड घेऊन आला आहे SSC CGL सन 2025 मेगा स्कॉलरशिप चॅलेंज। विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्याकडे ऑल इंडिया या ठिकाणी लाईव्ह मॉक टेस्ट या ठिकाणी राहणार आहे। 29 मार्च ते 30 मार्च बघा या ठिकाणी आपल्याकडे ऑल इंडिया लाईव्ह या ठिकाणी मॉक टेस्ट राहणार आहे। सर्वांनी काय करायचं आहे, या मेगा बघा स्कॉलरशिप टेस्टमध्ये सर्वांनी या ठिकाणी जॉईन करायचं आहे। यामध्ये बघा तुम्हाला ऑल इंडिया रँकिंग मिळणार आहे, AI पॉवर्ड ॲनालिसिस आहे आणि तुम्हाला इन्स्टंट या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळणार आहे। सर्वांनी काय करायचे बघा, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी बघा या ठिकाणी ऑल इंडिया लाईव्ह मॉक टेस्ट सर्वांनी ठिकाणी जॉईन करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, SSC CGL या परीक्षेमध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न असतात या ठिकाणी बघा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण ठिकाणी स्कॉलरशिप या ठिकाणी चॅलेंज आलेला आहे। सर्वांनी बघा व्हिडिओच्या एक लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करून बघा सर्वांनी या ठिकाणी जॉईन करायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी इन्स्टंट स्कॉलरशिप या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा? बघा, जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? बघा, जागतिक महिला दिवस बघा 8 मार्च बघा या दिवशी जागतिक महिला दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख खालीलपैकी कोण असतात? तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख खालीलपैकी कोण असतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो बघा, तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख म्हणजे राष्ट्रपती असतात। प्रश्न क्रमांक 8 बघा, पंचायत राज बघा ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती? बघा, पंचायत राज बघा ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, पंचायत राज बघा ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती? तर महात्मा गांधी यांची बघा पंचायत राज त्यांची या ठिकाणी मूळ संकल्पना होती। प्रश्न क्रमांक 9 बघा, परम 8000 बघा हा महासंगणक खालीलपैकी कोणी तयार केलेला महासंगणक आहे?
बघा परम बघा 8000 हा महासंगणक बघा तर या ठिकाणी विजय भटकर यांनी बघा तो या ठिकाणी तयार केलेला महासंगणक आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी पर्याय नाही बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा केवलादेव बघा हे एक पक्षी उद्यान आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा आर्य समाजाची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक 13 बघा मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील मोर्लो मिंटो बघा हा सुधारणा कायदा सन 1909 या ठिकाणी सुधारणा कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलभूत अधिकारामध्ये बघा मूलभूत अधिकाराचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। मूलभूत अधिकार बघा यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा भाग 3 मध्ये बघा मूलभूत अधिकारांचा समावेश आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी आहे? तर यकृत बघा ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुम्हाला असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर आपल्याकडे बघा एक PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला बघा 10,000 प्रश्नसंग्रह असेल PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती वनस्पती बघा हे परपोषी वनस्पती बघा खालीलपैकी कोणती एक वनस्पती आहे जी वनस्पती बघा परपोषी पोषण करते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 आहे अमरवेल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधली लोकशाही खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही? भारतामधली विचारली लोकशाही खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भारतामधली बघा लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही या प्रकारची लोकशाही आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृषी क्षेत्रामधली बघा पीत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती? बघा पीत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पीतक्रांती हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता। तर पीतक्रांती बघा तेलबिया उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत बघा लैंगिक अत्याचार बघा झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करण्यात येते? बघा खालीलपैकी कोणती एक योजना आहे ज्या योजनेअंतर्गत बघा लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करण्यात येते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील मनोधैर्य योजना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा प्रकाश वर्ष बघा हे अंतर मोजण्याचं एकक आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? बघा वातावरणामध्ये बघा ऑक्सिजनचं प्रमाण बघा 21% या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढे ICDS म्हणजेच खालीलपैकी काय? बघा ICDS बघा या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे। ICDS म्हणजेच खालीलपैकी काय होईल?
बघा या ठिकाणी ऑप्शन बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महिलांसाठीचा टोल फ्री क्रमांक खालीलपैकी कोणता? बघा महिलांसाठीचा बघा टोल फ्री क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? बघा 181 बघा हा महिलांसाठी या ठिकाणी टोल फ्री क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? सह्याद्री हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा सह्याद्री बघा हा पर्वत अविशिष्ट या प्रकारचा तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा मुंबई प्रांतामध्ये विचारले देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील वीरा शिंदे यांनी बघा मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रथेविरुद्ध परिषद ही भरवली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे म्हणतात? बघा खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे म्हणतात? बघा लॉर्ड मेयो यांना बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यायमूर्ती रानडे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं? बघा न्यायमूर्ती रानडे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा निफाड हे न्यायमूर्ती रानडे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक बघा 28 बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रीय सभेचं बघा पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरण्यात आले? बघा राष्ट्रीय सभेचं विचारले पहिलं अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? बघा सन 1885 बघा मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन हे भरले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बारडोली येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बारडोली येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विनोबा भावे यांनी बारडोली येथील सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राजाराम मोहन राय यांनी पहा ब्राह्मो समाज यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत देशाचे स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भारत देशाचं स्थान बघा हे उत्तर गोलार्धामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा गोबीचे वाळवंट हे चीन या देशामधले वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलं? बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलेलं आहे? बघा भारताच्या मध्यामधून कर्कव्रत या ठिकाणी गेलेलं आहे. बघा कर्कव्रत बघा भारताच्या एकूण 8 राज्यामधून ते गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका वाऱ्यापासून प्रामुख्याने पाऊस पडतो? बघा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका वाऱ्यापासून प्रामुख्याने पाऊस पडतो? बघा नैऋत्य मोसमी बघा वारे या वाऱ्यापासून बघा भारतामध्ये प्रामुख्याने पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 6 बघा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा हापूस आंब्यासाठी बघा प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी हा जिल्हा पहा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला धबधबा आहे? शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो धबधबा आहे? बघा शिवसमुद्रम बघा हा धबधबा कर्नाटक या राज्यामधला तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमबेटका लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? भीमबेटका लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत?
प्रश्न बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा भीमबेटका बघा लेणी मध्य प्रदेश राज्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? बघा भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा सन 1954 या वर्षापासून बघा भारतरत्न या पुरस्काराची सुरुवाती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा आसाम या राज्यामध्ये बघा कांजीरंगा नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क बघा हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा? बघा ओझोन दिवस बघा हा खालीलपैकी कोणत्या एका दिवशी बघा साजरा केला ओझोन दिन? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे 16 सप्टेंबर या दिवशी बघा ओझोन दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या एका वर्षी बघा पास करण्यात आलेला तो कायदा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम बघा हा कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आलेला तो कायदा आहे? तर सन 1994 या वर्षी बघा तो पास करण्यात आलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? बघा सन 1992 मध्ये बघा पहिली जागतिक वसुंधरा परिषद बघा ब्राझील या ठिकाणी बघा संपन्न झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पुल्लर लेणी बघा नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात उत्तरेकडचा जिल्हा म्हणजे बघा नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? बघा या ठिकाणी सर्वात कमी बघा साक्षरतेचा दर बघा या ठिकाणी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बघा साक्षरतेचा दर आहे. प्रश्न क्रमांक पुढे WTO बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बघा WTO यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1995 या वर्षी बघा WTO यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा जागतिक व्यापार संघटनेचं बघा मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा 14 प्रमुख बँकांचं बघा भारतामध्ये बघा 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा सन 1969 बघा या वर्षी भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये विचारले पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा तामिळनाडू बघा हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूतान या देशाला भारताच्या एकूण किती राज्यांच्या सीमा जोडतात? भूतान या देशाला भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा जोडतात? बघा या ठिकाणी 4 राज्यांच्या सीमा जोडतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली? बघा भारतामध्ये विचारले होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केलेली चळवळ आहे? बघा भारतामध्ये बघा ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये बघा होम रूल चळवळ यांची सुरुवात ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली? बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, तर 9 डिसेंबर सन 1946 या दिवशी बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते?
बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर लोकसभेमध्ये बघा सर्वात प्रथम धनविधेयक या ठिकाणी मांडावे लागते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? बघा राष्ट्रपती बघा राज्यसभेवर एकूण 12 सदस्य या ठिकाणी सभासद हे नियुक्त करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये आहे? प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी सर्वात कमी वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण बघा महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण क्षेत्रफळाचे सुमारे 49% बघा क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही? बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही? तर नागालँड या राज्यामध्ये बघा पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना ही केली होती? बघा महर्षी कर्वे यांनी बघा सन 1900 बघा या ठिकाणी समता मंच बघा यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फायकॉलॉजीमध्ये बघा फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यासा की बघा फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यासा केला जातो? बघा फायकॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये बघा शैवाल यांच्या ठिकाणी अभ्यासा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? बघा पहिले महायुद्ध विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा सन 1914 या वर्षी बघा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 6 एप्रिल सन 1930 बघा या दिवशी महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मिठाचा कायदा हा मोडला होता? बघा 6 एप्रिल सन 1930 बघा महात्मा गांधी यांनी बघा दांडी या ठिकाणी मिठाचा कायदा हा मोडला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सभेचं पहिलं ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भरले होते? बघा राष्ट्रीय सभेचं बघा पहिलं ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये ते फैजपूर या ठिकाणी ते भरले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आझाद हिंद सरकार यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आझाद हिंद सरकार यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी आझाद हिंद सरकारची बघा स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी खालीलपैकी किती वर्षांनी वाढवता येतो? बघा आणीबाणीमध्ये बघा लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी तर या ठिकाणी बघा एका वर्षाने या ठिकाणी वाढवता येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार बघा ही बेटे खालीलपैकी कोणत्या एका उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? बघा अंदमान आणि निकोबार बघा ही बेटे बघा कोलकाता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? तर विधान परिषद बघा हे राज्य विधिमंडळाच्या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या बघा लेखकाचं नाव खालीलपैकी काय? केशव कुमार. बघा केशव कुमार बघा या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव म्हणजे प्रल्हाद केशव वात्रे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा 12 जून बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा कलम 356 नुसार बघा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करण्यात येते. प्रश्न क्रमांक पुढचा, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? शांतता कोर्ट चालू आहे बघा हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा शांतता
कोर्ट चालू आहे बघा हे नाटक विजय तेंडुलकर यांनी बघा ते लिहिलेलं नाटक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा समाजवादच का बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। समाजवादच का बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। बघा या ठिकाणी जयप्रकाश नारायण बघा त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते। बघा सरोजिनी नायडू यांना बघा नायटिंगेल ऑफ इंडिया या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बारडोली सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा झालेला सत्याग्रह आहे। बारडोली हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा झालेला सत्याग्रह आहे। तर सन 1928 या वर्षी बघा तो झालेला सत्याग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते। भारतामध्ये बघा विचारले रेल्वेची बघा सुरुवात झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते। बघा भारतामध्ये बघा रेल्वेला सुरुवात झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल बघा लॉर्ड डलहौसी या ठिकाणी तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा आर्य महिला समाज बघा यांची स्थापना पंडिता रमाबाई यांनी बघा पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1887 मध्ये खालीलपैकी कोणी राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना ही केली होती। बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना बघा MG रानडे यांनी बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा इंदिरा गांधी बघा मुक्त विद्यापीठ यांची स्थापना बघा दिल्ली या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती। बघा भारतामध्ये विचारले इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यांची स्थापना बघा दिल्ली या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती। बघा सन 1985 बघा या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा गणेश वासुदेव जोशी यांना बघा सार्वजनिक काका या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा भारतामध्ये विचारले थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे। बघा ॲनी बेजंट यांनी बघा थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना ही केलेली आहे। संसदेची विचारले सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती असते। बघा संसदेची बघा सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती असते। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल आणि MPSC बघा आपल्याकडे बघा 10,000 प्रश्नाचं PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे PDF पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।